या रणजितचा मात्र पत्ता नाही. बोला दत्ता भाऊ, का आणि कशाला इतक्या तातडीने मला बोलवलं? रणजित, तुला एक महत्वाचं काम करायचं आहे. बोला. आता मानसी तिच्या बेडरूम मध्ये निवांत झोपली आहे आणि तिचा नवरा यायची वेळ झाली आहे. जसा तिचा नवरा येईल त्याला बघून तू तिच्या बेडरूम मधून वासनेच्या भावनेनं बाहेर पडायचं. अच्छा, पण या कटकारस्थानात असा माझा कुठला फायदा होईल? मला त्या जयंताला या घराच्या सिंहासनावरून कायमचा हद्दपार करायचा आहे आणि हीच एक संधी आहे. कारण नवरा आपल्या बायकोच्या प्रेमात सगळं सहन करू शकतो, पण बायकोचे दुसऱ्या पुरुषाशी असलेले संबंध तो कदापि सहन करणार नाही. आणि एकदा का त्यांनी मानसीच्या चारित्र्यावर बोट ठेवलं, मानसी त्याला या घरातून कायमचा हद्दपार करेल. बाहेर येताच मला जर कोणी जाब विचारला तर मी त्याला काय सांगू? अशी वेळच येणार नाही तुझ्यावर, कारण तो पाहता क्षणी त्याची बोलतीच बंद होत जाईल. आणि जर बोलती बंद झाली ना तर त्या साल्याच्या मानेवर चालवायला घाबरणार नाही मी. तलवार. कारण या रणजित लावली आहे फक्त आणि फक्त पैशाची मनी. मनी म्हणजे पावर, मनी म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजे पावर. लागा मी लागतो तुमच्या कामाला. तुमचं काम एकदम हत्या झालं म्हणून समजा. कामाला आलो. काय बोललो होतं दत्ताभाऊ तुम्हाला? काय बोललो होतं तुम्हाला की तुझ्या त्या लाडक्या भाषीचं माझ्याशी लग्न लावून देण्याचं मला एक तू आश्वासन दिलेला होता. पण साला तो आश्वासन तू अजूनपर्यंत पुरा करारच ठेवला. पण तू जरी तुझ्या कूटनीतीच्या खेळातील शेर शिल्लक तरी हा रणजित तुझ्या त्याच खेळातला सव्वा शेर है. क्योंकि साला तुझे मालूम नहीं हम है और फट गए ना तो एकदम बम है. आलो तुझ्या विनाशाला प्रारंभ करायला. साला तसही तुला माहित नाही वाऱ्याची मंड झुडूक ही प्रत्येकाला आवश्यक. पण ती झुडूक आपलं अस्तित्व बदलून आपला मार्ग बदलून जेव्हा वेगळ्या दिशेने व्हायला लागतं ना तेव्हा त्या झुडक्याचं रूपांतर होते वादळा. आणि अगदी अशाच प्रकारचं वादळ तुझ्या आयुष्यात मी निर्माण करणार. दिवस झाले या पोराचा अजिबात पत्ता नाही. त्याला समजत आहे का घर आहे तर त्याला काही लागली नाही लागली पण नाही आहे आपल्या मस्तीमध्ये. बापाची काही फिकीर करावर काही नाही. हा ज्याला चांगला जा बस विचार. जयता ये ना जयता जयता.
कोण आहेस तो आणि आतमध्ये काय करत होता? तू कोण आहेस आणि तू इथं काय करतोस? अरे हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे. अरे मी जयंताचा बाप आहे. बाप कोण आहेस तू? जयंताचा बाप आहेस? सारी संधी तर एकदम चालून आपल्या दारात आली. खरंच खरंच तू जयंतचा बाप आहेस? होय, मी जयंतचा बाप आहे. बाप पण मी काय म्हणतो हे बघा, मी तुमचे हात जोडतो, पण कृपा करून मला माफ करावं. हे बघा तुमच्या पाया सुद्धा पडतो, पण पण यातलं कुणाला काही सांगू नका म्हणजे झालं. म्हणजे काय आहे ना, काय सांगू जी? तुमची सून ज्यावेळेस एकटी घरात असते ना त्यावेळेस मला जाणून बुजून फोन करून सतत बोलवत असते. आणि यात माझा नाईलाज आहे. काय करू? चला मला यावंच लागतं. माझ्या सुनेचा आणि तुझा तेच तर म्हणतो की मी आता बऱ्याच दिवसापासून आहे. नाही म्हणजे बऱ्याच दिवसापासून आहे. पण यातलं कुणाला काही सांगू नका म्हणजे झालं. म्हणजे याच्याने काय होणार माहितीये का? म्हणजे तुमच्या सुनेची सुद्धा इज्जत धुळीला जाईल आणि त्याचबरोबर माझी सुद्धा इज्जत जाईल ना. म्हणून झाकली मूठ ही झाकूनच ठेवा. तिला कुठे उघड करू नका म्हणजे झालं. काय मोठं जसं होतं सुनबाई काय केलं तुम्ही? आणि हो मी तर थांबायचं नाही. तू चालता हो बाय. नाही पण मी काय म्हटलो, हे घ्या मी काय म्हटलं, ही चैन घ्या आणि हवं असेल ना तर ही अंगठी सुद्धा घ्या. पण यातलं कुणाला काही सांगू नका म्हणजे झालं. तुला एकदा सांगितलं ना, मला तुझं काही नको. तू चालता हो बस. आता चालता चालता हो. यातलं कुणाला काही सांगणार तर नाही. तुला सांगितलं ना, तू चालता हो म्हणजे चालता हो बस. चल चालता हो. सांगणार तर नाही ना. तुला सांगितलं ना, चल चालता हो. अरे देवा परमेश्वरा, काय करू? आज माझ्या पोराच्या संसाराचं कटू सत्य सांगण्याची वेळ ही माझ्यावरची आहे. नाही जयंता, जयंता तुझ्या बायकोच्या चाळी मी तुला कसं सांगू रे? तुझ्या बायकोच्या चाळी तुला सांगून तुझा संसाराचा नाश मी कसा करू सांग ना.